नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। सर्व महिलांना विनंती आहे की सर्वांनी शांततेत खाली बसून घ्यायचं आहे। विकी भैयाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाज बांधव एकत्र झालेले आहेत। सर्व या महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर आपल्या स्टेजवरती उपस्थित आहेत। मी सर्व मोर्चाचं आयोजन केले, काय मागणी? जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे। आज आक्रोश मोर्चा आहे। नूतन वसत मंडळ विकास मंडळ याला बेरहमीने 4-5 गुंडांनी बेरहमीने 120 वार माणूस मारलेले आहे आणि बेदम मारून त्याचा खून केला आहे। आता प्रत्येक मातंग समाजाला वेगवेगळ्या जातीचे कोणतेही लोक फक्त मातंग समाजालाच बेरहमीने मारून त्याच्यावर अन्याय अत्याचार करते। यासाठी आज सगळ्या मातंग समाजाने आम्ही आज मोर्चाचं नियोजन ठेवलं आहे आणि आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर कलेक्टर ऑफिसला आमचा मोर्चा आहे। आणि या मोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे की आज ही प्रशासन, पोलीस, आज ही शासन आज हाताहात धरून बसली आहे आणि जे लोक गोरगरिबावर अन्याय करते त्या लोकांना ती सपोर्ट करतील, त्यांना फक्त काही दिवसाची शिक्षा करतील, त्यांना ताबडतोब जेलमधून रिहा करतील। त्या असं जर प्रकार घडलं तर आज मातंग समाज आमचा वंचित झाला आहे। आज मातंग समाजामंडळले जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना मी आवाहन करतो की आज आपल्याला हातामध्ये काठी घ्यायचा आज वेळ आला आहे आणि आज ते सगळे तरुण मुलांना आवाहन करीन की माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्या कॉन्टॅक्ट नंबर आपण एक ग्रुप तयार करा। आज जिथे बी अन्याय अत्याचार होत असेल तेव्हा शासनाला कळवा आणि शासनाने जर दखल नाही घेतली तर त्यांचे हातपाय तोडायची अशी ताकद ठेवा। असे मातंग समाजाने बांगड्या धरून बसून ठेवू नका आणि लाखोच्या संख्येने असा मोर्चा काढा। आज तुम्हाला लोकांना मारा लागले तर आज तुम्हाला काही काळजी नाही, आज तुम्ही मुठीवर लोक जमा व्हायला लागले। माझी इच्छा आहे की पुढे महाराष्ट्रभर लोकांनी भरपूर समर्थन द्यावा आणि हे विकास लोंढेला मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला अन्याय अत्याचार करते त्यांना रस्त्यावर भोवळ नांगरत जाऊन सुरू त्यांची भिंड काढावा, त्याच्या तोंडावर काय लावा। जसं नाशिक मध्ये कायद्याचा किल्ला असा नाशिक जिल्हा आहे, तसंच जालना जिल्हा कायद्याचा किल्ला करण्यामध्ये यावा। पोलिसांनी शासनाने डोळे उघडावा की आज मातंग समाजावर मोठ्या प्रकारे अन्याय होतो। आज आम्ही मोठा घेऊन आज आमच्या हातामध्ये आम्ही काठी घेऊन चली आज आमच्या तरुण मुलं जमा करून आमच्या मातंगाचे, आमच्या आई बहिणीचं, आमच्या मुलाचं आमचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला वैतागून हातामध्ये काठी घेणं आम्हाला मजबुरी होऊ लागेल। म्हणून शासनाला विनंती करतो की तात्काळ ह्या गुंडागर्दीला या लोकांना असं लग्न करून भेळ करून दारावर बसून त्यांची वरद काढा आणि त्यांना मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावा आणि फाशी शिक्षा त्या लोकांना कमीच आहे, त्याला तरफू मारावा। कारण की एक गरीबाच्या व्यक्तीला ते जीव मारते, आज त्यांच्या घरचे लोक वनवासी राहत होते। आज ही दुःखाची गोष्ट आहे। आज मला म्हणजे आमचं इतकं राग आहे, पण आज आम्ही शासनाच्या बंदरमध्ये बांधलेलं आहे। पण शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर कायदा आम्हाला हातामध्ये घेऊन लागेल। हे तात्काळ मी शासनाला सांगतो की डोळे झाकून बसू नका। मातंग समाजाला सांगतो की तरुण मुलं सगळे मिळून आपल्या हातामध्ये काट्या घेऊन सगळे रस्त्यावर उतरा आणि आपल्या सगळं अन्याय झालं तर आपण त्यांना आपल्या मागण्याचा डफळत आहे मातंगाचं ती घाई वाजून सगळी दाखवा। माझी इतकी इच्छा आहे, मी तुम्हाला सपोर्ट करीन। मी रतन आसाम लांडगे, माझा सपोर्ट करा मला, मी तुम्हाला सपोर्ट करीन। आज आमचा मोर्चा आहे जिल्हा अधिकाऱ्यावर, आज आम्ही निवेदन देणार आहे आणि तात्काळ हे भरपाईचं त्याला करून सिर्फ द्यावं लागेल आणि शासनाने आम्हाला भरपाई करून द्यावा की आज आमचा ते अनाथ मुलगा आज मेला आहे, तुझ्या मायबापाला कोणी जगणार नाही, मी मानधन देऊन सनी त्याला सहकार्य करावा आणि कठोर कारवाई करावा ही माझी मागणी आहे।